पुढची बातमी पाहूयात। आसाममधील कार्बी आंगलोंग भागात भारतीय हवाई दलाचं सुखोई Su-30 MKI लढाऊ विमान कोसळलं। या अपघातात दोन्ही वैमानिक स्क्वॉड्रन लीडर अनुज आणि फ्लाइट लेफ्टनंट तो एवढा शांत होता की वाटलं नाही की तो फायटर प्लेन चालवेल म्हणून, परंतु त्याच्या मनात वेगळीच आयडिया होती आणि त्यांनी ते मनातून करून दाखवली आणि त्यांनी करून दाखवली, त्याबद्दल काही शंका नाही। फार शांत स्वभाव होता। आज आमच्या नागपूरची शान होती। नवीन सुभेदार एज्युकेटेड होता। माझा मुलगा सुद्धा आज त्यांनी फोन केला, त्यांची बहीण अमेरिकेमध्ये, पण शब्द नाही। आसाममधील कार्बी आंगलोंग भागात भारतीय हवाई दलाचं सुखोई Su-30 MKI लढाऊ विमान कोसळलं आणि या अपघातात दोन्ही वैमानिक स्क्वॉड्रन लीडर अनुज आणि फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर हे शहीद झालेले आहेत। पूर्वेश दुरगकर भंडारा जिल्ह्याचे सुपुत्र आहेत। हवाई दलानं या अपघाताची अधिकृत पुष्टी केली आहे। लढाऊ विमान नियमित उड्डाण करत असताना त्याचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला आणि गेल्या 12 वर्षात 8व्यांदा सुखोई फायटर जेट कोसळले। भारतीय वायुसेना शहीद स्क्वॉड्रन लीडर अनुज आणि फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर यांच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करते। या कठीण प्रसंगी वायुसेना शोकाकुल कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे असं अधिकृत निवेदनात म्हटलंय। ज्या भागात रडार संपर्क तुटला तो भाग अत्यंत घनदाट अरण्यानं व्यापलेला आहे। विमानाचं कम्युनिकेशन नक्की कोणत्या कारणानं तुटलं आणि हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला की अन्य काही कारणानं याचा शोध घेण्यासाठी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत। खूप छान नंदू इतक्या गोड स्वभावाचा आणि स्पोर्टी मॅन होता। त्याला स्पीड, बोलण्यामध्ये स्पीड, चालण्यामध्ये स्पीड आणि नेहमी त्याला कसं एक महत्त्वाकांक्षी माणूस होता तो, की मला देशासाठी काही करायचं आहे, मला देशासाठी। आणि आमच्या एरियाचं तसं नाव म्हटलं तर सुभेदार लेआउट। हा तसं कसं रक्तामध्येच सुभेदारपणा असतो, हा त्या नंदूमध्ये होता की नाही, मला देशाचा गौरव वाढवायचा आहे, देशासाठी काही करायचं आहे। आता जसे अमेरिका, इराक, इस्रायल ह्या वारचे जे सिच्युएशन चालू आहे, त्याच पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की त्याला प्रॅक्टिससाठी स्पाइस जेट उडवायसाठी तो गेला आणि दुर्दैवाने काय त्याच्या फ्लाईटमध्ये बिघाड आला की काय झालं हे कळलं नाही।